नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार ऍक्टिव्ह मोडवर, बारामतीतील व्यापाऱ्यांच्या घेतल्या भेटीगाठी. पार्थ पवार यांच्याकडून बारामती परिसरातील जाणई उपसा योजना पंप हाऊसची पाहणी. बारामतीसह दौंड पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीच्या सिंचनासाठीच्या उपसा सिंचन योजनेची घेतली माहिती. जळगावमध्ये अजित पवार गटाचे पदाधिकारी शरद पवार गटात. दादा गटाचे युवक कार्यकारिणीतील युवक प्रमुखांसह तब्बल 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेची परभणीत सभा संपन्न. जयंत पाटील, अमोल कोल्हे, फौजिया खान, राजेश टोपे, बाबाजानी दुर्राणी आणि महबूब शेख यांची उपस्थिती. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी. मिलिंद नार्वेकरांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा. संजय मंडलिक गट आणि संजय बाबा घाडगेंचाही हसन मुश्रीफांना पाठिंबा. कागल विधानसभा मतदारसंघात समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शाळेच्या खर्चासंबंधी चौकशीचे आदेश. अमरावती अँटी करप्शन ब्युरोचे प्रभात किड शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र. भाजपच्या राजेंद्र मस्केंनी मनोज जरांगेंची घेतली भेट. राजेंद्र मस्के भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक. विधानसभेसाठी मस्के बीड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. आम आदमी पक्षाचे पदाधिकारी अंतरबाली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीला. विधानसभा निवडणुकीसंदर्भात जरांगे पाटील आणि आपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापला. मुलाच्या वाढदिवसानिमित्त गायकवाडांनी तलवारीनं केक कापला. व्हिडिओ व्हायरल. आर्म्स ऍक्टनुसार सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवणं, केक कापणं गुन्हा. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी स्वतःहून संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करणं आवश्यक. काँग्रेस प्रदेश सचिव जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया. तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही. आमच्या पूर्वजांपासून तलवार चालवतो, त्यामुळे आम्ही तलवार वापरणार. तलवारनं केक कापल्यावर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनसंपर्क. घरोघरी जात फडणवीसांचा नागरिकांशी संवाद. नांदेडच्या भोकर इथे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी. गिरीश महाजन, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुक्यात 927 कोटींच्या कामाचं भूमिपूजन होणार. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या नेतृत्वातील मोर्चा दरम्यान कार्यकर्त्याच्या गाडीत निघाला विषारी साप. सापाला पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आलं. महंत रामगिरी महाराज सिन्नरमधून वैजापुरातील सरला बेटच्या दिशेनं रवाना. वादग्रस्त वक्तव्य केल्यावर महाराजांच्या सुरक्षेत वाढ. पालकमंत्री दादा भुसेंची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक. काल नाशिकमध्ये झालेल्या राड्यानंतर तातडीची बैठक. रामगिरी महाराजांच्या समर्थकांचा श्रीरामपुरात मोर्चा. श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावर समर्थकांचा रास्ता रोको. रामगिरी महाराजांच्या बदनामीचं षडयंत्र बंद करा, समर्थकांची मागणी. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंगोली शहर आज कडकडीत बंद. हिंदू संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा. हिंगोलीत हिंदूंच्या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना चक्कर. हिंगोलीच्या खासगी रुग्णालयात मुटकुळेंवर उपचार. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद. मुख्य बाजारपेठमध्ये पोलिसांचा बंदोबस्त. बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात धाराशिवमधील कळंब बंदची हाक. कळंब शहरातील शाळा महाविद्यालयास बंद. सकल हिंदू समाजाकडून कळंब बंदची हाक. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा शहरात बंदची हाक. कडकडीत बंदला व्यापाऱ्यांचाही पाठिंबा. कोल्हापुरात पार पडली हिंदू धर्म परिषद. खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आली विविध विषयांच्या ठरावांबाबत चर्चा. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये विविध मागण्यांसाठी सुदाम शेंडेंचं आमरण उपोषण. शेंडेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस. त्यांची तब्येत खालावल्यानं स्थानिक आक्रमक. कोल्हापुरात आज पेन्शन क्रांती महामोर्चा. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. हजारो कर्मचारी मोर्चात सहभागी. पंढरपूर मंदिराबाहेर व्हीआयपी दर्शनासाठी महिलांची गर्दी. आमदार रवींद्र भाटकांच्या मतदारसंघातील 500 महिलांना व्हीआयपी दर्शन. व्हीआयपी दर्शनाविरोधात भाविकांमध्ये नाराजी.
सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी. सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. 40 दिवस होऊनही दुधाचं बिल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. कोलकाताच्या डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात नागपुरात अजित पवार गट आक्रमक. जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन. आरोपींना फाशी देण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील डॉक्टरांचं आज एक दिवसीय काम बंद आंदोलन. कोलकाताच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी. चंद्रपूरमध्ये कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचं देशव्यापी आंदोलन. निषेध म्हणून डॉक्टरांकडून 24 तास ओपीडी सेवा बंद. घटनेचा योग्य तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी.